हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता, सुनबाई जी आहे ती सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथं फॅमिली म्हणजे लहान मुलगा मोठा मुलगा सुनबाई छान चहा घेत होते, नाश्ता करत होते. तर मी छान मंचुरियनची रेसिपी केलेली आहे. तर शॉर्टला व्हिडिओ येईल, नक्की बघा आणि लाईक करा. आडव्या व्हिडिओला पण येणार आहे आणि शॉर्ट व्हिडिओला पण येणार आहे. बाहेरचं वातावरण शेअर केलं तुमच्याशी, खूप छान झालं होतं. तर इथं त्याला घाई झाली होती, बशीने तो चहा घेत होता. आम्हाला पण हसू आलं तर बशीने चहा घ्यायला लागल्यावर, कारण त्याला वेळ झाला होता. तर त्याला जायचं होतं सप्तशृंगी गडावर ज्योत आणायला. तर हा रविवारचा व्हिडिओ तुम्हाला शेअर होतो आहे. 4:30 वाजेचा टाईम होता आणि त्याला जायचं होतं ज्योत घ्यायला. तर आमचं जुनं घर आहे, तिथं मरी मातेचं मंदिर आहे. तर बघा मी तुम्हाला मूर्ती शेअर केली, ते टी शर्टावर छापलेलं होतं त्यांनी मुलांनी मंडळाने. आणि तो निघून गेल्यानंतर मी इथं मंचुरियन खाऊन बघितले. तर चला या नाश्ता करायला आणि रेसिपीला लाईक करा मात्र जाता जाता. व्हिडिओ नक्की येणार आहे तुमच्यापर्यंत आणि छान झाले होते. तर इथं हा सोमवारचा सकाळचा व्ह्यू दाखवते मी तुम्हाला. तर सकाळी वाजलेले होते 6 आणि सगळ्या रस्त्याला हायवेला पूर्ण दिंडोरी हायवे आणि असा हा. तर बघा हा मुलगा पण छान ज्योत घेऊन आला होता वणी गडावरून. इथं ह्या बायका पण गाडीत ज्योत घेऊन चालल्या होत्या. ही त्यांचीच गाडी होती त्या मंडळाची. आणि असे भरपूर मंडळं आहे नाशिक जिल्ह्यात की जे आपले देवी घटस्थापना करायला ज्योत घेऊन येतात. इथे हे मुलं उभे होते आणि प्रत्येक मंडळाचे टी शर्ट वेगवेगळे होते. प्रत्येक मंडळ ज्योत घेऊन येत होतं. इथं भगवान शंकरांचं छान सकाळी सकाळी दर्शन झालं. बघा मी तुम्हाला देते आहे. तर हे नदी किनारी मंदिर झालेलं आहे. हे मुलं पण छान इथं ज्योत घेऊन उभे होते आणि ही गोदावरी गंगा आहे. तर छान दर्शन घ्या, तुम्हाला पण दिलं सकाळी सकाळी दर्शन. तर आम्ही चाललो होतो लहाने भाऊजाईचे, माझ्या लहाने भाऊजाईचे आजोबा एक्सपायर झाले होते, त्यांचं 10व्याचा कार्यक्रम होता. तर इथं हे मुलं मला सगळे ज्योत घेऊन येताना दिसले म्हणून तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला. इथं छान नाशिक रोडला बघा बाजार भरलेला होता. सकाळी सकाळी छान स्टॉल लागले होते, सगळं घटाचंच सामान होतं आणि खूप मुलं येत होते बरं का अशी ज्योत घेऊन. तर हा नाशिक रोडचा नाशिकचा भाग आहे. तर इथं RTO कॉर्नर आहे, तिथं हे स्टॉल लागलेले होते. सगळं घटाचंच सामान होतं. घट बसवण्याच्या वस्तू ज्या आपल्याला घ्यायच्या असतात त्याचे स्टॉल लागलेले होते. छोटे मोठे मंडळ, छोटे मोठे मुलं असे भरपूर रस्त्याने दिसले ज्योत घेऊन येताना. आणि ज्योतीचं असं असतं की ज्योत तिथून म्हणजे पेटून आणायची, लावून आणायची आणि आपल्या इथं जिथं मंडळ आहे तिथं आणून ठेवायची. आजूबाजूच्या परिसरातले लोक त्या ज्योतीने आपल्या घरातला घटाचा दिवा पण म्हणजे लावून घेऊन जातात. आणि अशा गाड्या असतात मोठ्या मोठ्या 4 व्हीलर पिकअप अशा गाड्या असतात आणि त्या गाड्यांमध्ये मग तेल असतं, वाती भिजवलेल्या असतात, 2 दिवस आधीच वाती तयार करून ठेवलेल्या असतात. आणि बघा हे पण मंडळ, यांचे पण टी शर्ट असे वेगळे होते आणि भरपूर मुलं दिसले बरं का रस्त्याने. तर म्हटलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करावा. आणि निसर्गरम्य परिसर होता बरं का तो, खूप छान. दिंडोरी तालुका आहे तो, आमचा सिन्नर तालुका आहे आणि जे ज्योत घेऊन येतात तो दिंडोरी तालुका. आणि गडावरचे सप्तशृंगी गडावर म्हणजे तो कळवण तालुक्यात आहे ते देवीचं मंदिर. तर सप्तशृंगी हे गड हे देवीचं हे अर्धशक्तिपीठ आहे. 350 शक्तिपीठापैकी अर्धशक्तिपीठ आहे म्हणून तिथून ज्योत घेऊन येतात मुलं भरपूर. कोणी शक्य झालं तर कोणी माहूरला जातं, कोणी तुळजापूरला पण जातं, कोणी कोल्हापूरला पण जातं. पण आमच्या नाशिक जिल्ह्यातले भरपूर मुलं म्हणजे मंडळं सप्तशृंगी गडावरच जातात. तर इथं हा दिंडोरीचा भाग आहे, म्हणजे दिंडोरी गाव आहे. इथं ते दादा सफरचंद केळी घेऊन बसलेले होते. आम्हाला म्हणे घ्या नाश्ता करा, पण मग मी म्हटलं त्यांना की नाही, आम्ही इथं मुलं नाचत होते बघा पिकअपमध्ये, त्यांची ज्योत पुढं चालली होती. तर मग मी त्या दादांना म्हटलं मी घट बसवल्याशिवाय फराळाचं करत नाही, ते पण हसून दिलं त्यांनी. इथं हा मुलगा पण आम्हाला मस्त पास झाला आमच्यापासून ज्योत घेऊन जाताना भरपूर. हां चला आता इथं आपलं मंडळ आलं, हे पण मंडळ भेटलं आपल्याला. तर माझा मोठा मुलगा तो छान पळत होता ना, तो असा व्यायाम करत नाही बरं का ताईंनो, पण एवढे 2 दिवस जातो तो पळायला ज्योत घ्यायला आणि
छान आहे बघा. त्यांचं टी शर्ट आहे, पिवळे होते पण थोडं गुलालाने कुंकाने लाल झालं होतं, कारण गडावर जायचं, गडावरून एवढ्या पायऱ्या उतरायच्या, मग रस्त्याने पळत चालायचं, मग गाड्यांची धूळ, असं भरपूर. पण मग चला, देवीचं मुलं करतात, आनंद वाटतो आणि करायला पाहिजे बरं का. आपण जर घरात ही प्रथा जर असं देवाधर्माचं केलं तरच पुढची पिढी करणार आहे. आणि हे त्यांचे 100-150 मुलं होते, बाकीच्या गाड्यांमध्ये होते. आणि इथं असं झालं की भरपूर मुलं राहतात ना, मग कोणी मोठ्या गाडीत असतं, कोणी 2 व्हीलरवर असतं, पण जो ज्योत घेऊन चालतो त्याच्यासोबत एक मुलगा चालतो. एक मुलगा म्हणा, 2 मुलं म्हणा. त्यांच्या हातात तेलाच्या बाटल्या असतात, काही बादल्यांमध्ये वाती भिजवलेल्या असतात. यांनी बादल्यांमध्ये स्टीलच्या बादलीमध्ये वाती भिजवून घेऊन गेले होते. तर बघा, हे 120 मुलं होते बरं का. त्याचा थोडा कंटाळा आला की मग थोडं हळू चालायचं, परत आपलं थोडं पायाचं हे झालं का मग थोडं जोरात चालायचं. इथं ज्योत आलेली आपल्या मरे माताच्या मंदिरात. नंतर घरी आणली सोनबाईने. इथं छान हळदी कुंकू लावून ज्योतीची पूजा करून घेतली. आणि जो ज्योत घ्यायला जातो त्याची पूजा करायची असते, त्याला पण म्हणजे कुंकाचं हे लावून आणि त्याचं अंशन करून घ्यायचं. इथं आपल्या घरातले सोनबाईनी दिवे लावून घेतले, 2 लावून घेतले, एक आपला देवाऱ्यातला आणि एक जो आपण घटाला लावणार आहे तो. आणि इथं मग मी आले घरी, आंघोळ केली, साडी सफेद वस्त्र होतं कारण सोमवार होता. नंतर इथं भवानी मातेच्या मंदिरात आलो आम्ही. तर आमचं कुलदैवत आहे. तर मग इथं शेतात झालेलं आहे, खूप छान मंदिर झालेलं आहे. इथं मग आधी आम्ही घट बसवत असतो. तर चला, तुमच्याशी मंदिर शेअर करते मी. तर बघा, आपले गणपती बाप्पा छान दिसत आहे ना. इथं पण छान घटस्थापना केलेली होती. इथं या छोट्या मुली पण आलेल्या होत्या घट बसवायला. बघा, एवढे घट बसून झालेले. इथं हा आपला घट मी तुमच्याशी शेअर केला, छान बसवला ना. तर आवडलं तर नक्की लाईक करा. तर आपल्या इथं बघा, हे मंदिर आहे. मिस्टर माझी वाट बघत होते कारण वेळ झाला होता घट बसवायला, पुढं पण जायचं होतं. आणि इथं चला, मंदिरात मी तुम्हाला भवानी मातेचं छान मूर्ती दाखवते. तर इथं हे पावलं देवीचे आणि ही आपली भवानी माता छान दिसते आहे ना. तर आज सफेद वस्त्र होतं, सोमवार होता आणि छान माळ वगैरे घातलेली होती, खूप शृंगार केलेला होता. आणि बाजूला परडी पण होती बरं का. आणि इथं विडा पण ठेवलेला होता बघा, ह्या परड्या. तर ज्याला कोणाला भरायचे असते, कोणी नारळाने भरतं, कोणी धान्यांनी भरतं, गहू, बाजरी, ज्वारी असं असलं तर त्यांनी परडी भरायची, पिठाची, मिठाची, असं तेलाची. तर इथं छान मुखवटे लावून घटस्थापना होऊन गेलेली होती कारण आम्हाला बराच वेळ झाला होता. गावाला गेलं का मग तिकडून आल्यावर आंघोळ वगैरे असं मग वेळच झाला होता बरं का ताईंना. आम्हाला इथं पिंपळाचं झाड शेअर करते मी तुम्हाला, खूप मोठं हे, पण मधला जो जाड भाग असतो ना तो कापून घेतलेला होता आणि फक्त बारीक फांद्या ठेवलेल्या होत्या. इथं बाजूला सोयाबीनची शेती होती. मिस्टर माती आणायला गेले होते. तर आपल्याला घरी पण घटस्थापना करायची होती म्हणून ते माती घ्यायला गेले होते. तर हे मंदिराची स्थापना आताच झालेली. पहिलं छोटंसं होतं कौलाचं आणि आमचे सासरे छान तिथं पूजा करायचे, 2 टाईम वात लावायला जायचे असं. तर बघा, ही सोयाबीनची शेती पावसाने खूप नुकसान केली बरं का ह्या वर्षी. तर चला, मला मध्येच फोन आला होता. तर इथं काळूबाईचं मंदिर आहे, तिथंच बाजूला आहे बरं का. त्याचं म्हणजे जिथं भवानी मातेचं मंदिर आहे तर तिथंच बाजूला काळूबाईचं पण मंदिर आहे. तर तिथं पण मग मी घट बसून घेतला, पण तो काही व्हिडिओ घेतला नाही कारण तिथं थोडी गर्दी होती. आणि इथं बायका पण भरपूर आलेल्या होत्या घट बसवायला. तर बघा, हे काळूआईचं मंदिर आहे. आम्ही काळूआईच म्हणतो बरं का. तर चला, हे पण मंदिर आहे ना शेतात झालेलं आहे ताईंनो. आणि इथं बाजूला वळ पण होता बरं का पाण्याचा, पाणी वाहत होतं बघा, खूप छान पाणी दिसत होतं. तर मी आहे ना या वळावर लग्न झाल्यावर धुणं धुवायला जायचे. आणि इथं एकटं जायला भीती वाटते कारण आता सध्या बिबट्यांचं खूप हे चालू आहे बरं का, म्हणून. तर इथं नेहमी जाताना जोडीने जायचं असतं किंवा सोबत जायचं कोणाला घेऊन. तर भरपूर इथं गाड्या दिसत असतील तुम्हाला, भरपूर आले होते घट बसवायला. संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. बघा, हे वळाचं पाणी छान दिसत होतं आणि वातावरण पण छान झालं होतं, ढगं छान वाटत होते. नंतर इथं आम्ही ना
असं कडेने चाललो तर ते पाणी तुमच्याशी शेअर केलं. इथं आमचं जुनं घर आहे. ही आमची नात आहे. नात म्हणजे भाचीची नात आहे, आमच्या भाच्या सुनाची नात आहे. आणि इथं हे मारी मातेचं मंदिर. तर ह्याच मंदिरा म्हणजे ह्याच मंदिराचं इथं मुलं हे घ्यायला जातात ज्योत. आणि नंतर घरी आले. घरी पण इथं छान सोनबाईने तयारी करून ठेवली होती. मग घटस्थापना करून घेतली. तर इथं सप्तशृंगी मातेचाच फोटो ठेवला आहे बघा मी पण. आणि बाजूला आपला देवारा. तर इथे हे 2 दिवे दिसत असेल तुम्हाला. तर मग सुनबाईने त्या ज्योतीने दिवे लावून ठेवले होते आम्ही येईपर्यंत. आणि मस्त नागिलीचे पानं ठेवले, त्यावर 5 पानं ठेवून आपले देव ठेवायचे. 11 यावर्षी 11व्या दिवशी दसरा आहे, तर मग 11 पानाची नागिलीच्या पानाची माळ करून घेतली आणि छान इथं घटस्थापना करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.